चित्रपट आता थेट पुणेकरांच्या काळजात घुसणार। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात धडकण्यासाठी हा चित्रपट आता सज्ज झालाय। कोल्हापूरचा कडाडणारा रपाटा चित्रपट आता थेट पुणेकरांच्या काळजात घुसणार। मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट केवळ मनोरंजनासाठी येतात, तर काही चित्रपट समाजाच्या व्यवस्थेवर रपाटा लगवण्यासाठी येतात। कोल्हापूरच्या लाल मातीत तयार झालेला सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर भाष्य करणारा रपाटा हा असाच एक झंझावात ठरला आहे। 2 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कोल्हापूर जिल्ह्यात जे यश मिळवले ते पाहून आता महाराष्ट्रातील वितरकांनी आपली झोप उडवायला हवी। कोल्हापूरच्या जनतेने या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे। आता हा चित्रपट शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात धडकण्यासाठी सज्ज झाला आहे। चित्रपटाचे युवा आणि तडफदार दिग्दर्शक प्रेम सागर सूर्यवंशी यांनी पुण्यातील अग्रगण्य वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हशी बोलताना ही आनंदाची बातमी दिली। वितरकांना आमचा सवाल, अहो वितरकांनो, परप्रांतीय फालतू सिनेमांना चित्रपटगृहे देताना तुमचे हात आखडत नाहीत, मग आपल्याच मातीतल्या आपल्याच पोरांनी बनवलेल्या आणि शिक्षणासारख्या पवित्र विषयावर बोलणाऱ्या रपाटाला सहकार्य करताना तुमची पाचावर का धरण बसते? मराठी चित्रपट वाचला पाहिजे असे फक्त भाषणात म्हणू नका, तर रपाटासारख्या कलाकृतीला पडदा मिळवून देऊन ते कृतीतून दाखवा। पुणेकरांची उत्सुकता शिगेला। पुणे हे वैचारिक चळवळीचे केंद्र आहे। निर्माता सुहास मगदूम यांची ही धाडसी कलाकृती आणि प्रेमसागर सूर्यवंशी यांचे दिग्दर्शन पुण्यातील रसिकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही। केड्रन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रेस मीडिया लाईव्हने या चित्रपटाच्या प्रसिद्धीची धुरा सांभाळून एक नवा आदर्श निर्माण केला आहे। आता प्रतीक्षा आहे ती पुण्यातल्या त्या सोनेरी पहाटेची, जेव्हा पुण्यातील थिएटर्सवर रपाटाचे पोस्टर दिसेल। पुणेकरांनो, तयार रहा, शिक्षणाच्या माहेरघरात आता सत्याचा रपाटा घुमणार। आता पुण्याच्या पेठेत रपाटा पडणार की पुण्याचे रसिक याला आपल्या प्रेमाच्या मिठीत घेणार याचं उत्तर लवकरच मिळेल। पण एक मात्र नक्की, हा धडाका साधासुद्धा नसेल, तो पार थेट काळजात घुसेल। काय मग पुणेकर, तयार आहात ना रपाटा अनुभवायला? पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।